हनीमूनच्या रात्री पत्नीची ती मागणी, नवरा घराबाहेर पळाला. धक्कादायक प्रकार. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सरधाना परिसरात राहणारा मोहसिन नावाचा तरुण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस साजरा करत होता. काही तासांपूर्वीच त्याचा विवाह मुझफ्फरनगर येथील एका तरुणीसोबत मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नाचा सोहळा आनंदात संपला आणि नववधूला घेऊन मोहसिन आपल्या घरी पोहोचला. घरात नातेवाईकांची वर्दळ होती, हास्याचे आवाज घुमत होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. कारण फक्त मोहसिनचं लग्न नव्हतं, तर दुसऱ्याच दिवशी त्याच्या दोन्ही बहिणींचेही विवाह होणार होते. त्यामुळे घरात अक्षरशः उत्सवाचं वातावरण होतं. दिवसभराच्या लग्न सोहळ्यानंतर रात्री उशिरा सर्व पाहुणे विश्रांतीसाठी आपल्या खोल्यांमध्ये गेले. घरातील गडबड हळूहळू शांत झाली. नवरा नवरीसाठी खास खोली सजवण्यात आली होती. आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी दोघेही त्या खोलीत गेले. बाहेर सर्व काही शांत होतं, पण कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात अशी घटना घडणार आहे जी संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकेल. खोलीत गेल्यानंतर नववधूने अत्यंत प्रेमाने मोहसिनला दुधाचा ग्लास दिला. नवरा बायकोमध्ये थोडाफार गप्पा सुरू होत्या. त्यानंतर पत्नीने अगदी साध्या आवाजात एक विनंती केली. ती म्हणाली, "या खोलीत खूप उजेड आहे, मला इतक्या प्रकाशात झोप येणार नाही. बाजारातून एक झिरो बल्ब घेऊन या." ऐकायला ही अगदी सामान्य मागणी वाटत होती, पण त्यावेळी घड्याळात रात्रीचे 2 वाजत असल्याचं दाखवत होतं. एवढ्या रात्री दुकान उघडं मिळेल का, हा प्रश्न मोहसिनने विचारला नाही. पत्नीची इच्छा पूर्ण करायची म्हणून मोहसिन तात्काळ घराबाहेर पडला. घरातील कुणालाही त्याने उठवलं नाही. तो फक्त काही मिनिटात परत येईल असं सर्वांना वाटलं, पण मिनिटं तासांमध्ये बदलली. रात्र संपत गेली. पहाट झाली तरीही मोहसिन परतलाच नाही. त्याचा मोबाईलही संपर्काबाहेर गेला. आता मात्र घरातील लोकांच्या मनात शंकेची ढग जमा होऊ लागली. सकाळ होताच घरात गोंधळ उडाला. लग्नाच्या आनंदाच्या वातावरण क्षणात भीतीमध्ये बदललं. कारण त्या दिवशी घरात आणखी 2 लग्न होणार होती, पण घरातील एक महत्त्वाचा सदस्यच बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी सर्वप्रथम आसपासच्या भागात शोध सुरू केला. मित्रांना फोन करण्यात आले. ओळखीच्या लोकांकडे चौकशी करण्यात आली. बाजारातील दुकानदारांनाही विचारपूस झाली, पण रात्री 2 वाजता झिरो बल्ब घ्यायला आलेला मोहसिन कुणालाच दिसला नव्हता. हळूहळू ही माहिती परिसरात पसरली आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. लग्नाच्या पहिल्याच रात्री असा प्रकार कसा काय घडू शकतो? इतक्या छोट्या कारणासाठी घराबाहेर गेलेला माणूस अचानक गायब कसा काय होऊ शकतो? अनेकांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. कुणी अपघाताची शक्यता व्यक्त केली, तर कुणी या प्रकरणामागे काहीतरी मोठं रहस्य असल्याचं सांगू लागलं. दरम्यान मोहसिनच्या कुटुंबियांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, कारण बेपत्ता होण्यामागची परिस्थिती अत्यंत वेगळी होती. घरातून तो स्वतःहून बाहेर पडलेला होता, पण त्यानंतर त्याचा कोणताही मागबूस नव्हता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. त्याने कोणत्या दिशेने प्रवास केला, कुणाला भेटला का, याची माहिती गोळा केली जाऊ लागली. या चौकशी दरम्यान सर्वात जास्त चर्चा झाली ती पत्नीने केलेल्या त्या झिरो बल्बच्या मागणीची. कारण लग्नाच्या पहिल्या रात्री 2 वाजलेले असताना एवढ्या क्षुल्लक कारणासाठी नवऱ्याला बाहेर पाठवण्याची गरज नेमकी काय होती? हा फक्त योगायोग होता की यामागे दुसरं काही कारण होतं? हा प्रश्न पोलिसांना पडला आणि तपासाचा केंद्रबिंदूही तोच बनला. मोहसिनची पत्नी मात्र आपण झिरो बल्ब आणायला सांगितल्याचं सांगत होती. तिच्या मते त्यानंतर काय झालं याची तिला काहीच माहिती नव्हती. दुसरीकडे कुटुंबीय हादरले होते. एका बाजूला मुलगा बेपत्ता आणि दुसऱ्या बाजूला घरातील 2 लग्नांची जबाबदारी होती. आनंदाच्या घरात आता अश्रू आणि चिंता याशिवाय काहीच उरलं नव्हतं. पोलीस अधिकारी आशुतोष कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या प्रकरणाकडे केवळ बेपत्ता झाल्याच्या घटनेप्रमाणे पाहिलं जात नाही, प्रत्येक शक्यता तपासली जात आहे. मोहसिन स्वतःहून कुठे गेला का, त्याला कुणी फसवून बोलावलं का, की त्याच्यासोबत काही अनर्थ घडला, या सर्व दिशांनी तपास सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात अजून एक गोष्ट लक्षात येते, जर मोहसिन फक्त काही मिनिटांसाठी बाहेर गेला होता तर त्याने घरच्यांना का सांगितलं नाही? दुकान उघडं नसेल तर तो परत का आला नाही? त्याचा फोन अचानक बंद का झाला? आणि त्या रात्री त्याच्या हालचाली नेमक्या कुठपर्यंत झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं. दिवस उलटत गेले, पण या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढत गेलं. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा झाली. अनेकांनी आपल्या पद्धतीने तर्क लावले. काहींनी पत्नीवर संशय व्यक्त केला, तर काहींनी हे पूर्णपणे योगायोग असल्याचं म्हटलं. मात्र पोलिसांनी कोणताही निष्कर्ष न काढता फक्त पुराव्यांच्या आधारे तपास सुरू ठेवला. आता या संपूर्ण घटनेकडे पाहिलं तर एक साधी वाटणारी मागणी किती मोठं रहस्याचं कारण ठरले हे दिसून येतं. मात्र आजपर्यंत उपलब्ध माहितीनुसार मोहसिन नेमका कुठे गेला, त्याच्यासोबत काय घडलं, किंवा तो स्वतःहून निघून गेला की त्याला कोणी अडवलं, याचं ठोस उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे हे प्रकरण अजूनही तपासाधीन असून पोलीस प्रत्येक शक्यता तपासत आहेत. एक आनंदी लग्नघरात घडलेली ही घटना आजही अनेक अनुत्तरित प्रश्न मागे सोडून जाते आणि म्हणूनच मेरठमधील ही घटना अजूनही रहस्याने वेढलेली मानली जात आहे.